रिअल फार्मिंग शिवा यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो। आपण या चॅनलवर प्रभाकर अंकुर लागवडीपासून म्हणजे सुरुवातपासून पेरणी झाली त्या लगेच एक 15-20 दिवसापासून ते आजपर्यंत आपण फवारणी, त्यांचं व्यवस्थापन म्हणजे कीटनाशक कोणती फवारणी करावं किंवा प्रत्येक आपण सोयाबीनची अवस्था पाहत आलो। ही लास्ट अवस्था आहे, आता सोयाबीन काढणीला आली। हे पहा, हे प्रभाकर अंकुर सोयाबीन आहे। यावर्षी याच शेतामधले व्हिडिओ यूट्यूबवर पण अपलोड केलेले आहेत, तुम्ही बघू शकता। पूर्ण सोयाबीन कापा आलेलं आहे। आपण जेव्हा शेंगाची अवस्था भरली होती म्हणजे शेंग पूर्ण भरलं होतं त्या टाईमला आपण व्हिडिओ बनवलो, एक व्हिडिओ अपलोड केला होता की हे लास्ट अवस्था प्रभाकर अंकुरची शेंग भरली म्हणून। आपण आज आहे की नाही शेवटची अवस्था म्हणजे आता सोयाबीन काढणीला आले, जवळपास सोयाबीन काढणीला आलं आहे। हे पहा, पूर्ण पाला उतरून चालला आहे। शेंड्याचा पाला हिरवा आहे पहा, 1-2। हे पहा, बुडापासून ते शेंडीपर्यंत हे पहा प्रभाकर अंकुर। हे पहा, बुडापासून ते शेंडीपर्यंत शेंग आहे। हे पहा, हे जे बी आम्ही व्हिडिओ तुम्हाला काढून दाखवलो किंवा व्हिडिओ अपलोड करावं यूट्यूबवर, हे पूर्ण रिअल आहे। यात कसल्याच प्रकारचं छेडछाड काही नाही किंवा एडिटिंग वगैरे काहीच नाही, हे रिअल आहे। हाईट मांडीला आहे, शेंग बुडापासून शेंडीपर्यंत शेंग आहे आणि व्हरायटी आहे ओमकार, प्रभाकर अंकुर। ओमकारची पण व्हिडिओ आम्ही अपलोड करतो आणि त्या शेताला गेलो नाहीत, आज उद्या जाऊ, त्यावर पण उद्या परवाला व्हिडिओ अपलोड करू। हे पहा, बुडापासून ती शेंडीपर्यंत शेंग आहे। हे बघा, हे बघा, बघा, हे 3 दाण्याचं शेंग आहे, 3-2। ह्यामध्ये 4 दाण्याचं शेंग आहे ना, यात तर 4 दाण्याचं शेंग प्रभाकर ओमकार या करिश्मामध्ये राहते, बाकी व्हरायटी माहीत नाही। 4 दाण्याचं शेंग 2 व्हरायटीला बघितलो, एक ओमकार एक करिश्माला। ओमकार आपण यावर्षी पेरलो, करिश्मा पेरलो नाही। आमच्या काकाचं करिश्मा आहे, आम्ही ते पण तुम्हाला दाखवतो, रुची दाखवलो तुम्हाला। हे पहा, 3-2 3-2। हे पहा, बुडापासून शेंडीपर्यंत शेंग। हे बघा, हे बघा, बघा, हे बघा, इतरोक आहे, बुडापासून शेंडीपर्यंत शेंग आहे। हे सर्व प्रभाकर अंकुर आहे। सोयाबीन कसा वाटला कमेंट करून तुमची राय जरूर कळवा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून सर्व शेतकरी मित्रांचा सर्वांचाच मनापासून धन्यवाद। हे सर्व प्रभाकर अंकुर व्हरायटी आहे, मी तुम्हाला दाखवलो आतमध्ये जाऊन। हे पहा, इथं पहा, जास्त इथं दाट होतं, त्यामुळे वारं न लागल्यामुळे किंवा दाटून गेल्यामुळे याला शेंगच लागल्याने होप झालं पाहिजे। हे बाकीचं तिकडलं पूर्ण भाग छान आहे। हे पहा, हे रुची होय, पूर्ण हे काढा आलं आहे, पूर्ण रुची होय। यावर व्हिडिओ बी बनवलं, हे बी व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करतो आम्ही। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून तुमची राय जरूर कळवा। हे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। जय जवान जय किसान, राम राम।